साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी हा झोपला वाटतं. विजया मी सॉरी म्हणायला आलोय. त्याची काही गरज नाहीये. जे झालं ते झालं, विसरून जा. अगं पण खरी चूक माझी आहे. मीच तिला म्हणालो होतो की तू स्वतःहून कोणाला सांगायला जाऊ नकोस, की प्लीज मेघनाबद्दल मनात काही अडी ठेवू नकोस. खरं म्हणजे ना बेसिकली मीच लपवायला नको होतं काय, है ना? अगं पण नवं लग्न, आय होप यू अंडरस्टँड. अरे यार माणूस असं वागतोच ना. मला तुमच्या दोघांबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये आणि रागही नाहीये. तुझ्याबद्दलही नाही आणि मेघनाबद्दलही नाही. मग काय इश्यू आहे? आदित्य, कधी कधी आपल्याला असं एकटं राहावं असं वाटतं ना रे. म्हणजे कोणाशी बोलू नये, आपलं पण बसावं असं वाटतं ना. मला तसं वाटतंय. म्हणजे ह्याच्यातून बाहेर पडेल मी, पण मला ना थोडा वेळ हवाय. करेक्ट आहे. टेक युअर ओन टाइम. तरीही पुन्हा एकदा अगदी मनापासून सॉरी. बाय. तुमच्या दोघांवरही राग नाहीये माझा. मी हर्ट झाली ती अमितमुळे. जे खरं घडलं ते माझ्यापासून लपवण्याची काय गरज होती? याचा अर्थ असाच होतो की अमितचा विश्वास नाहीये माझ्यावर. अर्चू, अरे हो, तोंड फिरवून इतका राग आलाय तुला? सॉरी म्हंटल, स्ट्रॉबेरीज आणल्या, आता उठा बशा काढू का? येडपट. मी म्हणणार येडपट. कितीही राग आला तरी मी म्हणणार येडपट. आणि तुझा मुद्दा पटला अर्जू. त्या नव्या मुलीसमोर सारखी तुझी चेष्टा करायला नको होती. तिला आधी कळायला हवं होतं की आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर किती जीव आहे, आणि मग चेष्टा दिसली असती तरी चाललं असतं. अँड आय एम सॉरी फॉर दॅट. अर्जू, मी तुझ्याशी बोलतोय. अरे काय बालिशपणा आहे हा? हेच कटकतंय मला. तुम्हाला वाटतं हे काय साधं बोलत ध्यान आहे? कधी या चेष्टा मस्करी करा आणि असं समजूत घालायला यायचं नंतर. ए नाही अर्जू, तू आता गंभीर आरोप करतेस आमच्यावर. हे बघ, तुला दुखवण्यासाठी जाणीवपूर्वक आम्ही तुझी चेष्टा करतो किंवा तुला कमी लेखण्यासाठी आम्ही तुझी चेष्टा करतो असं जर का तुला वाटत असेल तर तसं अजिबात नाहीये. आम्ही सगळ्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर, आहे ना? मग तेवढाही हक्क नाही आमचा. आणि तुझा मुद्दा पटला म्हणून तो आलोय ना सॉरी म्हणायला. तुझ्या मैत्रिणींनी सुद्धा कान उघडणी केली. म्हणाली धाकट्या भाऊजाई समोर अर्चनाचा मान राखूनच बोललं पाहिजे. अच्छा अच्छा, म्हणजे बायकोने दम दिला म्हणून तू इथे आला. तुला स्वतःला काहीच नाही वाटलं ना?
हसलीस? धन्यवाद. बरं ऐक, पटकन खाली ये, फ्रीज मध्ये तर स्ट्रॉबेरीज ठेवल्या, तेवढ्या फस्त करा. अमित दादा, नाही मला हसवलंस, पण बायकोची समजूत आता कशी काढणार आहेस? संजीवनी, मी काय म्हणतो, बोला. मी आता माझ्या आवडीची मेथी ठीक आहे, पण अर्चू आणि विजयाच्या आवडीचं काहीतरी जेवणात कर आज. ते दोघींचे चढलेले पारे स्टेप बाय स्टेप खाली आणायला हवेत ना, आणि जरा गोडी गोलाबी समजावायला हवं दोघींना. हो करते गोड काहीतरी. मेघना इकडे ये. काय ग आज चहा न घेताच चाललीस? नको माई. विजयाचे विचार डोक्यात घोळत असतील ना. काय हो झालं, त्यांच्या तिकडे गंगा जमुना वाहतात आणि हिची सरस्वती व्हायला लागली. नाही होणार, लुप्त होणार ना. अगं आमची विजय आहेच तशी, फटकळपणे बोलणारी, स्पष्टपणे बोलणारी. ती तिच्या मनात काही ठेवू शकत नाही, बोलून मोकळी होते. आता काल कसं सगळ्यांच्या समोर तिने विचारलं की नाही आपल्याला, तुम्ही हे माझ्यापासून का लपवलं, आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांच्या समोरून आपली चूक मान्य केलीतच की नाही. मग झालं तर आभाळ कसं मोकळं स्वच्छ झालं. जरा गडगडाट होतो, कडकडाट होतो, छोटासा फटका बसतो. आता वादळ शमलंय. ए बाबा, आता तू सांग तिला रडू नकोस म्हणून. पण मेघना खरंच रडू नकोस. अगं विजयशी बोललोय मी, मग काय म्हणाली? तिचा माझ्यावर राग नाहीये आणि मेघनाच्या बद्दलही तिच्या मनात काहीच नाहीये. बघ झालं ना, मी म्हंटल ना, पोटात एक आणि ओठात एक अशी विजया नाहीच आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस ग तिचं. अगदी फ्रेश मनाने जा कॉलेजला. आणि आधी हास बघू, हास. आता बघ कशी गोड दिसतेस. चला चला जा, उशीर होईल तुम्हाला. तिला कॉलेजला सोडून जा. हा कुठेही वेळेत पोचावं. लवकर ये. चला निघा. नाना येतो. ये लवकर. हा सावकाश जा रे. हसून जा. चल, एकदाच वादळ शमलं म्हणायचं. नाही, अजूनही नाही. म्हणजे विजयाचा खरा राग अमितवर आहे आणि त्या फ्रंटवर अमितलाच लढावं लागेल. आणि वेळ आलीच ना तर मी विजयाचीच बाजू घेईन. नानाबाईंनी धीर दिल्यामुळे थोडं हलकं वाटतंय. बिलीव मी मेघना, विजयचा काहीच राग नाही. तिच्या मनात काही अडीही राहिली नाही. हा पण आता सगळं पुन्हा नॉर्मल व्हायला थोडासा तर वेळ लागणारच. सो टेक इट इझी, टेन्शन घेऊ नको. थँक्यू. या हर बात पर थँक्यू थँक्यू. तो हर बात पर क्यों टेन्शन नको घेऊ, टेन्शन नको घेऊ. हा तरी ठीक आहे, जा आता. लेक्चरला उशिरा गेल्याचं खापर मला माझ्यावर नकोय. बाय. बाय.
जाऊ द्या ना मला. काय पाहिजे? हा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे तुम्ही जिच्यावर पाळत ठेवताय ना ती बायको आहे माझी. कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलाय का तुम्हाला की आणखी काही आहे मनात? मी कशाला लागू तुमच्या बायकोच्या मागे? मला काय कामधंदे नाहीत? मीच बोलवलंय त्यांना. तर आता जास्त शहाणपणा करू नकोस. आता बऱ्या बोलायला सगळं मलाच पटापट सांगतोयस का त्यांच्याशी गप्पा मारायच्या? मी एका डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये कामाला आहे आणि नियमाच्या विरुद्ध आम्ही काहीच काम करत नसतो. तुम्हाला जे वाटतंय ना की तुमच्या बायकोवर मी पाळत ठेवतोय, ते काम तुमच्या सासऱ्यानेच मला दिलंय. तुम्हाला खोटं वाटतंय? हे बघा, खात्री करून घ्या. हा त्यांचा नंबर. काय ग, काय झालं? काही नाही. संजीवनी, तुझ्या चेहऱ्यावर काहीही लपून राहत नाही. काय झालंय? तसं म्हटलं तर छोटीशीच गोष्ट आहे. कधी कधी छोट्या छोट्याच गोष्टीनंतर खूप मोठ्या होऊन बसतात. म्हणूनच कदाचित मला धक्का बसला असेल. आजपर्यंत आपल्या घरात असं कधीच घडलं नव्हतं हो. सगळे जरे कसे खळखळणारे होते, वाहणारे होते. पाणी साचले अशी भावना माझ्या मनात कधी आलीच नाही. ए, काय झालंय का नक्की? पल्लवला बघायला म्हणून मी विजयाच्या खोलीत गेले. विजय आणि अर्चना काहीतरी बोलत होत्या, पण मला पाहिल्यावर एकदम गप्पच बसल्या. याचाच अर्थ त्या जे काही बोलत होत्या ते मी ऐकून असं त्यांना वाटत होतं. त्यात मी भाग घेऊ नये असं त्यांना वाटत होतं. ही अशी लपवाछपवी, संशय, अविश्वास असं आजपर्यंत कधीच नव्हतं आपल्या घरात. सगळ्यांचा खाजगीपणा आपण कसोशीने जपतो, पण हे काय करायचं आता आपण? काळजी करू नकोस. आपण प्रयत्न करायचा या झऱ्यांमध्ये आलेले अडथळे दूर करण्याचा. मी बोलतो अमित आणि आदित्यशी. मेघनाच्या बाबांनी असं का केलं असेल? तिच्याविषयी त्यांच्या मनात शंका असेल का? ती आदित्य नगरकरकडे जाईल अशी खात्री वाटते की काय त्यांना? मेघनाच्या बाबांशी बोलल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. मेघना, किरण, अरे कुठे आहेस तू? किती दिवस झाले मला कॉलेज जॉईन करून. आज आत्ता बघते मी तुला. तू कशी आहेस? आनंदात. ज्या दिवशी तुझं लग्न झालं त्या दिवसापासून आदित्य भेटलाच नाही. तो आला होता तुला न्यायला, पण ज्या क्षणी तो पोचला त्या क्षणी तुझं लग्न लागलं. आपण या विषयावर नको बोलूयात. तुला त्याची आठवण नाही येत मेघना? नाही. अगं मला तुमच्या आठवणीने गलबलतं, तर तुला खरंच त्याची आठवण नाही येत? नाही. मला माहितीये तुझ्या मनाच्या प्रत्येक कणात आदित्य आहे. किरण, ज्या क्षणी माझं लग्न झालं त्या क्षणापासून माझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. आता मी मागे वळून नाही बघू शकत, आणि म्हणूनच हा विषय नको आहे मला. प्लीज. अर्थातच तुझं वागणं, तुझी उत्तरं बरोबर आहेत,
पण तरी तू त्याला विसरू शकशील? माहित नाही, मात्र आता त्याला आठवायचं नाहीये मला. एनिवेज, तुझी लेक्चर संपली? नाही म्हणजे मी तुझ्या घराच्या दिशेने चाललोय, आईच्या घराच्या. झालं असेल तर आपण दोघं एकत्र जाऊ. अरे नाही, नको. मला एक छोटस काम आहे, मग जाईन घरी. हा, ठीक आहे. टेक केअर. बाय. बाय. खरंच जाऊ का आज आईकडे? हॅलो. हा बाबा, आदित्य बोलतोय मी. नाही सगळं ठीक आहे. मी हे सांगायला फोन केला होता की आज संध्याकाळी मी जरा घरी येतोय. नाही मेघनाला घेऊन नाही, एकटाच येतोय. हो, थोडं बोलायचंय तुमच्याशी. हा ते बाबा आपण भेटून बोलूया ना. हो नाही, मला जरा दुसरा फोन येतोय, आपण भेटूनच बोलूया. ठीक आहे, भेटू. हॅलो. हा आदित्य, अरे नाना बोलतोय. कामात आहेस का तू? नंतर करू का फोन? नाही नाना, बोला ना. म्हणजे तुझा मोबाईल बिझी लागला म्हणून तुला लँडलाईन वर फोन केला मी. हा, ते जरा कामात होतो. हा बोला ना, काही महत्वाचं आहे का? तू शक्य तेवढं लवकर घरी ये, मग बोलूया आपण. कशाबद्दल? अरे फोनवर बोलण्याजोगं असतं, तुम्ही जर घरी ये म्हणालो असतो का? नाना, मला संध्याकाळी जरा काम होतं, बाहेर जायचं होतं. नाही, त्याआधी इथे घरी ये, मग जा जिथे जायचंय तिथे. ठीक आहे, येतो मी घरी. बाय. प्रश्नचिन्ह उमटलेत ना दोघांच्या चेहऱ्यावर. हे प्रश्नांचं कसं असतं, ते कमी असतात तोपर्यंत सोडवून टाकावे. ते वाढले ना की त्याची प्रश्नपत्रिका तयार होते, मग आपण त्यातले काही प्रश्न ऑप्शनला टाकायला लागतो. आपल्या घरात तसं व्हायला नकोय म्हणून बोलवलंय तुम्हा दोघांना. माईला आज पहिल्यांदा एवढं काळजीत पाहिलंय मी. आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी एकमेकांशी बोलत आलो, सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगत आलो. आज पहिल्यांदाच तुम्हाला काही गोष्टी आमच्यापासून लपवाव्याशा का वाटल्या, हा प्रश्न आहे. नाना, पल्लव पडला तेव्हा मेघनाच तिथे होती हे मी लपवलं, कारण एकतर ती घरात नवीन आहे, त्यात थोडीशी अबोल घुमी, आणि आपल्या हातून चूक होऊनही आपल्याला कोणी ओरडत नाहीये याचं दडपण माणसावर येत असतं. पण जास्त येत. हे जर का सगळ्यांना कळलं असतं तर ती अजूनच कोशात गेली असती असं मला वाटलं, म्हणून. ओके, फाईन. आदित्य, तुझं काय म्हणणं आहे? नाही, मला एक गोष्ट कळत नाही, हे जर मेघनाने स्वतःहून लपवलं असतं तर समजण्यासारखं होतं. तुला का लपवा असं वाटतं? यापेक्षा मी तुझ्या पाठीशी आहे असं तू तिला सांगितलं असतंस तर ती स्ट्रॉंग झाली असती ना. आपण सगळे मिळून एखादा प्रश्न कसा सोडवू शकतो याचं प्रात्यक्षिकच तिला बघायला मिळालं असतं. आपल्यामध्ये जी हार्मनी आहे त्याचा ती एक भाग झाली असती आपोआप. का मग तुमच्यातल्या हार्मनीमध्येच काही चुकीचा स्वर लागलाय? बोल बोल, जे बोलावं असं वाटतं ते बोल, आणि बोलावं असं वाटत नसेल तर तसं सांग. नो इश्यूज. असं नाही नाना. बहुतेक आम्ही एकमेकांना सापडलो नाही अजून. मी एवढंच सांगू शकतोय नाना की तुम्ही म्हणताय तशा हार्मोनीसाठी थोडा पेशन्स ठेवावा लागेल, आणि तो क्षण केव्हा येईल ते मी नाही सांगू शकत आहे. आणि म्हणूनच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये नाना. गिव्ह अस सम टाइम. ऑल मीन्स काळजी वाटते म्हणून एवढंच सांगतो, भरकटू नको. अरे हो, मगाचपासून अस्वस्थ वाटतोस, तुला जायचंय ना कुठेतरी? जा ना.
जपा बाबाजी बाबाजी फोन ऑफ आहे यांचा. काय माणसं आहे त्या जगात. फोन ऑफ ऑफ आहे बाबा. यांना किती वेळा मी सांगितलंय मला रोजच्या रोज रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. रोजच्या रोज मला कळलं पाहिजे मेघना कुठे जातात काय कर. यांना ना मी आता येऊच देईन. बघतोच त्यांना मी. फोन ऑफ ठेवलाय फोन त्यांनी. अहो कोणावर वैतागलंय तेवढं. अहो तो पाळत ठेवणारा. त्यांना सांगितलंय मी रोजच्या रोज मला रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. मेघना कुठे जातात काय करतात. फोन ऑफ आहे. पैसे मागताना बरोबर फोन ऑन असतो यांचा. तेव्हा पाहिलं सत्य असू दे मी बघतो. या बाबाजी साक्षात अवतरले. काय हो फोन ऑफ ठेवला हे सांगायला इथपर्यंत आलात तुम्ही. हा का हो तोंड का बंद तुमचं. बरोबर आहे. पैसे मागताना तुमचं तोंड आणि तुमचा फोन दोन्ही बरोबर ऑन होतं. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही. मेघना काय करतात कुठे जातात कोणाला भेटतात याचा मला सतत रिपोर्ट द्यायचा. तुम्ही जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी